आमच्या नात्यामध्ये एक वेगळी गोष्ट घडली होती, ती म्हणजे आम्ही एकमेकांना कधीच प्रपोज केलं नाही. डायरेक्ट आम्ही एका रिलेशनमध्ये आलो होतो. आता हे कसं काय ह्याचे उत्तर माझ्याकडे पण नाही आहे. लव्ह स्टोरीच्या 4थ्या भागात तुमचं स्वागत आहे. जसं की मी पहिला सांगितलं की माझ्या मम्मीचा माझ्या रिलेशनसाठी पूर्णपणे नकार होता. तेव्हाचे 2 वर्ष म्हणजेच 9वी आणि 10वी माझ्यासाठी खूप कठीण होते, कारण की मम्मी तयार नव्हती आणि आमच्यामधलं कोणालाच अपेक्षा नव्हती की मम्मी कधी तयार होईल आणि आमचं पुढं काहीतरी होऊ शकतं. सगळेजण म्हणायचे तुमचं कसं व्हायचं आणि आम्ही एकमेकांनाही प्रश्न करायचो आपलं कसं काय होईल. खरा स्ट्रगल तर तेव्हा माझा चालू होता. माझ्या घरातल्यांना वाटायचं त्याच्यासोबत बोलू नको, त्याला वाटायचं की माझ्यासंग बोलणं बंद करायचं नाही. या सगळ्यांमध्ये मला फार जास्त त्रास झाला आणि मी देवाला एवढंच म्हणायचं की हा एवढा टाइम निघून जाऊ देत. आता मेन या स्टोरीमध्ये ट्विस्ट आलेला आहे, तो म्हणजे माझ्या मम्मीने थोडंसं माघारी घेतलं, म्हणजेच लग्नासाठी नकार देणं तरी पूर्णपणे बंद केलं होतं. आणि जसा टाइम निघत गेला ना, तिलाही समजलं की मुलगा चांगला आहे, स्वभाव चांगला आहे, म्हणजे नाही म्हणण्यासाठी काही कारण नाहीये. हळूहळू सगळं काही ठीक होत आलं होतं. माझी मम्मी तयार होते, त्याच्या घरातले तयार होते. आता आम्ही जाम खुश होतो. माझा नवरा तर फार जास्त खुश झाला होता. तुम्हाला वाटत असेल की इथेच आमचं लव्ह स्टोरीचा स्ट्रगल संपला असेल, पण नाही, आता तरी सुरुवात झालेली आहे. तर सांगते पुढे काय झालं. काही दिवसांनी माझ्या घरातल्यांनी बामणांकडे आमच्या दोघांची कुंडली घेऊन गेले, हे फक्त पाहण्यासाठी की लग्न आमचं निघतंय का नाही. लग्नाचं काही प्लॅनिंग नव्हतं, पण फक्त लग्न निघतंय का तर ह्या दोघांचं हे पाहायला गेले होते. पण तेवढ्यात आम्हाला काहीतरी वेगळीच गोष्ट समजली. आता पुन्हा सगळं काही संपण्यापर्यंत आलं होतं. आता पुढं काय झालं नाही हे तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेल, तोपर्यंत फॉलो करून घ्या.